फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर तुम्ही कसे आहात? सर्व मस्त मजेत ना? तर तुम्ही म्हणला असाल की आदित्य ताईचे व्हिडिओ पडलेच नाही आज. तर बरीच कामं होती पाठीमागे, त्यामुळं काही व्हिडिओ पडलेलाच नाहीये. तर मी काय केलं, मग आज काहीतरी वेगळी रेसिपी बनवली. तर मी काय ते काही शूट केलेलं नाहीये. तुम्ही पुढं पुढं बघत गेला की समजेल की व्हिडिओमध्ये काय घ्यायचं होतं मला, काय आहे ते. तर मी आज बनवले अंड्याची बिर्याणी. तर तुम्ही बनवलीच असेल कधी अंड्याची बिर्याणी, पण मी जरा वेगळ्या पद्धतीने बनवली. तर मी तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने बनवले. जर नॉनव्हेज खाणार शौकिंग वगैरे असाल तर तुम्हाला माहीतच आहे की आता आखाड चालू आहे. तर आखाड पार्ट्या वगैरे चालू असतात. आज फार मोठा आखाडाचे नाही का हे जे पार्टी असतात, म्हणजे देवाला बोकड, बकरी, कोणाचे देवदेव वगैरे, सवासण्या वगैरे 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 आज भरपूर चालू असतं सगळीकडे. तर आज मी कामावरनं सुटले तेव्हा एवढी गर्दी की लोक टेम्पोमध्ये देवाचं मूर्त्या वगैरे असं देवाचं सेम वेशभूषा केलेली असे बरेच बघितले. आणि आज आमच्या इथे चौकामध्ये एक गावची देवी म्हणून आहे, तुम्हाला माहीत असेल गावदेवी म्हणून, लक्ष्मीची गावदेवी मंदिर आहे. तिथं तर आज एवढी प्रचंड गर्दी. मी आज मुलाला स्कूलला ट्युशनवरून आणायला गेलते, तर ट्युशनवरून येताना पाहिलं तर फुल गर्दी तिथे मंदिरात. एवढं छान आणि मंगलमय वातावरण वाटत होतं. आणि आज बऱ्याच ठिकाणी देवाचा सण आज म्हणजे नाही का, जे आकाड वगैरे जे असतो ना, ते देवाला पूजा वगैरे करत असतात. कोण बकरी कापतं, कोण कोंबडं कापतं, कोण सवासण्या घालतं, कोण देवाला बोललेलं जे मागणी वगैरे काय म्हणतात त्याला, नवस वगैरे केलेलं ते पूर्ण करण्यासाठी आज मागत असतात कोण कोण. तर एवढं छान वाटत होतं ना मला. मंदिरापाशी गेलं तर मी येता येता पाया पडून आले रस्त्यावरून, कारण की ते रस्त्यावरच मंदिर आहे. तर खूप छान वाटत होतं, प्रसन्न वगैरे. तर आज बरेच लोक नॉनव्हेज पार्टी किंवा जसं होईल तसं करत असते ती. तर चला मग मी अंडा बिर्याणी कशी बनवली मी तुम्हाला दाखवते. जर ह्याच्याविषयी माहिती हवी असेल तर मला कमेंट करून सांगा. मी स्पेशली त्या बिर्याणीचा व्हिडिओ बनवेन. पण सुंदर होती तशा प्रकारे बिर्याणी. तुम्ही बनवत असाल तर वेगळी पद्धत आहे, पण माझी बनवायची वेगळी पद्धत आहे. तर मी ती रेसिपी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. जर तुम्हाला आवडली असेल अंडा बिर्याणी कशी बनवायची, काय बनवायची, तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. मग मी त्या पद्धतीने नंतर ती रेसिपी बनवायला घेईन आणि तुम्हाला मी दाखवेन. आता नुसतं मी जे बनवले आहे तसं मी दाखवत आहे. चला मग आपण बघू अंडा बिर्याणी. त्या प्रकारे मी ह्याच्यामध्ये म्हणजेच कढईमध्ये राईस शिजवून घेतला आहे, त्यामध्ये सगळं टाकलेलं आहे. आणि इकडं अंडी उकडून घेतलेले, म्हणजे ह्याच्यातच ते टाकायचे आहे सर्व प्रकारचे. तर ही बिर्याणी कशी बनवली जर तुम्हाला पाहिजे असेल ही जी रेसिपी, तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. तर तुम्ही म्हटला ना की आदित्य मला हे बिर्याणी तुम्ही कशी बनवली ती मला सांगा. तर तुम्ही जर मला कमेंट भरपूर प्रमाणात केल्या की अशी बिर्याणी बनवायची आहे, अंडा बिर्याणी कशी बनवता, तर ही अंडा बिर्याणी एवढी सुंदर होती. मी कंप्लीट झाल्यावरती तर पूर्ण तुम्हाला दाखवलंच, पुढं तुम्ही बघत राहा कंटिन्यू, त्यावेळेस तुम्हाला समजेल. तर एवढी छान आणि टेस्टी होती. मी तर बरेचदा केली आणि माझी पद्धत ही बिर्याणी बनवायची वेगळी आहे. तर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून सांगा की आदित्य ह्याची रेसिपी सांगा. मी जरूर स्पेशली त्याच्या पद्धतीचा मी व्हिडिओ बनवेन. तर चला मग पुढं करू कंटिन्यू की कशा प्रकारे बिर्याणी होती. तुम्ही कंटिन्यू करा, तेव्हा समजेल तुम्हाला ह्या बिर्याणीची कशी पद्धत आहे काय आहे ते. हाय फ्रेंड, झालेली आहे बिर्याणी. अशा प्रकारे तुम्ही म्हणत असाल की अख्खा अंड का ठेवलेला आहे, तर हे अख्खा अंडाच बिर्याणी आहे. खूपच सुंदर झाली आणि खूपच टेस्टी, एक नंबर ह्याची चव झालेली आहे. तुम्हाला जर जर ह्याची रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करा की आदित्य ह्याची रेसिपी मला नक्कीच सांगा. मी तुमच्यापर्यंत ही रेसिपी पोचवायला व्हिडिओ काढीन. तर तुम्हाला वाटत असेल की आदित्यने ह्याचा व्हिडिओ काढावा, तर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा की मी हा व्हिडिओ खरंच काढीन. आणि एवढी टेस्टी बिर्याणी होती ना, तुम्ही म्हणसाल की खरंच वेगळी काहीतरी बिर्याणी. आणि त्याची टेस्ट पण फारच छान आहे. तुम्ही जे बनवता बिर्याणी त्यापेक्षा पण वेगळी चव आहे. मी तर अशा पद्धतीने बनवते. तर चला म्हणलं आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी पण अशी रेसिपी सांगावी, जर त्यांना आवडत असेल तर. कोण नॉनव्हेज खाणारं प्रेमी असेल तर. बरेच लोक असतात की व्हेज खात असतात. तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. येणारे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. बाय.